नमस्कार. समर्थ युवा शक्ती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाचे विद्यार्थी व पालक यांचे आमरण उपोषण सुरू झाले आहे. उपोषणकर्त्याची मागणी अशी आहे की राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा योजनेमधील विद्यार्थ्यांना श्री साईबाबा सेवाभावी संस्था पावडेवाडी संचलित गुरुकुल पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज येथील मागील वर्षी प्रवेश दिला होता, पण काही तांत्रिक अडचणीमुळे शाळा बंद असल्यामुळे तेथील 150 विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेमध्ये समावेश करण्यासाठी व पालक व विद्यार्थ्यांमधून श्री बाळासाहेब विश्वनाथ गडदे व इतर पालक यांनी माननीय सहाय्यक संचालक व इतर मागास बहुजन कल्याण नांदेड यांना इंदिरा इंटरनॅशनल पब्लिक स्कूल विष्णुपुरी येथे विद्यार्थ्यांचा समावेश करावा अशी विनंती केली होती. अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा दिनांक 17 जून 2025 दिला होता. तसेच इंदिरा इंटरनॅशनल पब्लिक स्कूल विष्णुपुरी येथे 150 विद्यार्थ्यांचा समावेश करावा अशी आग्रही मागणी सुद्धा केली होती व त्यावर इतर मागास बहुजन कल्याण विभाग नांदेड यांच्या वतीने प्रतिनिधी जाऊन इंदिरा इंटरनॅशनल पब्लिक स्कूल विष्णुपुरी यांची तपासणी केली होती व त्यास मंजुरी देण्यासाठी बाकीच्या कायदेशीर बाबी तपासल्या होत्या. तरी देखील 1.5 महिना होऊनही त्या शाळेत कायदेशीर मान्यता न देता विद्यार्थ्यांचा समावेश अद्यापर्यंत केला नाही. आज दिनांक 22 जुलै 2025 पर्यंत त्या विद्यार्थ्यांचा समावेश केला नसल्यामुळे यात विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत असल्याकारणाने उपोषण सुरू केले आहे. प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे, म्हणून सर्व पालक व विद्यार्थी यांच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समोर आज दिनांक 22 जुलै 2025 पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. यात प्रशासनावर काय कारवाई करते बघणे आवश्यक आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे कशा प्रकारे बघते व विद्यार्थ्याचे होत असलेले शैक्षणिक नुकसान कसे थांबवते व विद्यार्थ्याचे होत असलेले नुकसान याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची व विद्यार्थी व पालकांकडून आग्रही मागणी होत आहे. तत्काळ इंदिरा पब्लिक स्कूल विष्णुपुरी येथे 150 विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याची मागणी पालक आणि विद्यार्थी करत आहेत.